मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर मोहोळ नगर परिषदच्या निवडणूक निकाला आपल्या हाती आलेला आणि त्या खरं तर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झालेला आहे। आणि खरं तर कमी वयामध्ये सिद्धी वस्त्रे हे विजय झाले, त्याची प्रतिक्रिया आपण जाणू। काय सांगाल, आज एकंदरीत हा मोहोळ शहरामध्ये बदल घडलाय? सर्वप्रथम सर्व जनतेचे मी आभार मानते। त्यांनी जो मला विश्वासाने संधी दिली त्यांची सेवा करण्याची, त्यासाठी मी त्यांची आभारी आहे। धन्यवाद। काय एकंदरीत कसं वाटलं होतं निवडणूक ज्यावेळेस जाहीर झाली आणि त्याच वेळेस तुमची निवडून आले त्यावेळेस काय वाटलं एकंदरीत? सर्वांनी माझ्यावर त्या टीका केल्या होत्या, त्या टीकांचा त्याच्यावर माझा विजय म्हणजे त्या टीकांवर मात होय। खरं तर या ठिकाणी रमेश बारसकर यांच्या पत्नी आहेत, त्यांनाही आपण विचारू। काय सांगाल, एकंदरीत विजय हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा झालेला? मायबाप जनता खूप हुशार आहे। त्यांनी मताच्या द्वारे सगळं माणसांना सांगितलेलं आहे। नगराध्यक्ष हा शिवसेना पक्षाचाच येणार हे आम्हाला माहित होतं, धनुष्यबाणाचाच येणार। आणि जनतेने पण आम्हाला सतत सांगितलेलं होतं की आम्ही तुम्हालाच वोटिंग करतोय, त्याच्यामुळे आमचा नगराध्यक्ष हा निवडून आलेला आहे। इथं धनशक्तीचा विजय न होता जनशक्तीचा विजय झालेला आहे। एकंदरीत म्हणलं तर वार्ड क्रमांक 3 खुर्चीशी निवडली होती। या ठिकाणी 4 माजी आमदारांनी एक माझ्या आमदाराची या ठिकाणी सभा झाली होती, कारण वैयक्तिक रमेश बारसकरांना या पराभूत करायचा आहे। गड आला प्रश्न गेला अशी भावना होती, त्याबद्दल काय सांगा? माझी आई बारसकरांना हरवण्यासाठी माझे आमदार 4 आमदारांनी आमदाराची या ठिकाणी सभा झाली होती। रमेश बारसकर पल्ला पाहिजे, सर्व नगरसेवक आले चालते, पण रमेश बारसकर पल्ला पाहिजे ही भावना होती। काय एकंदरीत सांगा? कोणाची काही इच्छा असली तरी ते देवाला आणि नागनाथ महाराजाला माहित आहे। नागनाथ महाराज हे मोहोळचे आराध्य दैवत आहे आणि तिथं सत्याचाच विजय होतो। त्याप्रमाणे सत्याचा विजय झाला। विक्रमी मताधिक्याने टोटली 1162 का काहीतरी लीड मिळालेले आहेत। समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे। आणि हे मी बाकीत खूप असा काही दांडगा आत्मविश्वास किंवा फालतू असं म्हणून सांगितलं होतं साहेबांना। मी त्याच दिवशी ज्यावेळी प्रचारामध्ये एक फेरी घेतली त्याच वेळी मी साहेबांना सांगितलं तुम्ही विक्रमी मताधिक्याने येत आहे आणि सगळ्यांच्या समोरच्या डिपॉझिट जप्त होणार आहेत, हे मी साहेबांना सांगितलं होतं। त्याप्रमाणे झालेलं आहे। जनतेला माहिती आहे आपलं काम कोण करणार, आपल्यासाठी कोण व्यक्ती आहे, अहोरात्र झटणारा कोण व्यक्ती आहे हे जनतेला माहित होतं। 4 दिवस प्रचारात फक्त नागरिकांमध्ये येऊन आणि एका दिवसात 2-2 वेळा फेरे मारून पाय धरून कुणालाही मतं मिळत नसतात। कायम लोकांच्या संपर्कात असणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणं हे खूप महत्वाचं आहे। आणि लोकांनी त्याद्वारे आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्या पक्षाला नगराध्यक्ष आणि आमचे उमेदवार निवडून दिलेले आहेत। ज्यांचा पराभव झालेला आहे तिथल्याही मतदारांचे आम्ही ऋणी आहोत। खरं तर मशालीचा उमेदवार ज्यांना पॅनल उभा केला होता त्यांचा मुलगा आणि बहीण स्वाती, त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल न बोललेलं बरं। ते त्यांनी थोडस अभ्यासक्रमात, माझ्या मते मी काय खूप अभ्यास नाहीये, पण माझ्या मते त्यांनी अभ्यासात थोडेसे कच्चे आहेत, त्यामुळे त्यांना त्याची पारख करून किंवा विचार करून त्यांनी उमेदवारी देताना त्यांच्या ह्याला व्यवस्थितरित्या योग्य जागेवरून निवडणुकीला उभा करायला हवं। काय सांगाल? मतदारांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। मतदार खूप सुज्ञ आहे। मतदारांनी जनतेने आणि मतदारांनी आपल्या मतदानातून लोकांना सांगितलं की गावाच्या विकासाला हे कोण आहे आणि कोण गरज ती भागवणार आहे आणि सगळी कामं कोण करणार आहे हे लोकांनी मतदानातून माणसांनी सांगितलेलं आहे। त्याबद्दल मी सर्वांचे शतशः आभारी आहे आणि कायम ऋणी आहे। कोण बोलणार आहे?